आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शरद पवार यांनी साताऱ्यातील दौऱ्यामध्ये जीए कटापूर योजनेवर भाष्य करत मी या योजनेबाबत 3 महिन्यांनी बोलेन असं सांगितलं होतं। यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत दिले होते। यावर महेश शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केली असून लोकसभा निवडणुकीत या आधी सुद्धा शरद पवारांनी इंडियाचं सरकार येण्याबाबत भाष्य केलं होतं। मात्र त्यांनी काहीही सांगितलं तरी जीए कटापूर योजना 1.5 वर्षापूर्वीच पूर्ण होऊन पाणी सर्वत्र गेलं आहे। आता विस्तारित जीए कटापूर योजना करायची आहे। मात्र या योजनेच्या पूर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला असून नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन जीए कटापूर योजना हे नाव या योजनेला दिलं आहे। याला केंद्र सरकारनं पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला आहे। हे शरद पवारांना माहित नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे। खटाव मानच्या दुष्काळाचं फक्त राजकारणानेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं केलंय। ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही, केंद्राकडे आहे। हे पवारांना माहित नसावं हे दुर्दैव आहे अशी टीका सुद्धा महेश शिंदे यांनी केली आहे। तसंच स्थानिक उमेदवाराला याचा अभ्यास नाही, त्यामुळे ते नेत्याला काय समजावून सांगणार असा खरमरीत टोला देखील शशिकांत शिंदे यांना आमदार महेश शिंदे यांनी लगावला आहे। तुम्ही खासदारकीच्या आधीही त्यांनी असेच संकेत दिले होते की आमचंच केंद्रात सरकार येणार, महाराष्ट्रानं पाहिलं सरकार कुणाचं आलं। दुसरी गोष्ट महत्वाची, त्यांनी काहीही सांगितलं त्यांना बहुतेक त्यांच्या जवळच्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सांगितलेलं दिसत नाहीये। जीए कटापूर योजना ही 1.5 वर्षापूर्वीच पूर्ण झालेली आहे, त्याचं पाणी सगळीकडे गेलेलं आहे। आता विस्तारित जीए कटापूर योजना, त्यांचं नाव त्यांनी पूर्ण का घेतलं नाही याचं मला वाईट वाटतंय। त्यांनी खरं तर त्याचं नाव पूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे होतं। लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जीए कटापूर त्याचं नाव आहे, जे नरेंद्रभाई मोदींच्या गुरूंचं नाव आहे। आणि आज याला केंद्र सरकारनं पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला, हे पण पवार साहेबांना माहीत नसावं ही दुर्दैवी गोष्ट आहे। खटाव माणचा दुष्काळ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ह्याचं राजकारण आणि भांडवलच ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं आजपर्यंत केलं, परंतु खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं हा प्रश्न सोडवला आणि याचं आता विस्तारीकरण होतंय। म्हणजे हे राज्य सरकारच्या हातात योजना नाही आहे हे पवार साहेबांना माहीत नसावं याचं एवढं मोठं दुर्दैवच नाही आहे। ही योजना प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि याचं जे आता विस्तारीकरण होणार आहे, ज्याच्या माध्यमातून पाणी नलवडेवाडीच्या तलावात येणार आहे आणि तिथून भिचुकुले आणि आमच्या देऊरच्या म्हणजे तळ्याच्या तलावात येणार आहे, ही सगळं आता फायनल झालं। ह्याचे 2100 कोटीची सुप्रमा शेवटच्या टप्प्यात आहे। राज्य सरकार या 15 दिवसात त्याला मान्यता देईल, परंतु त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना केंद्राच्या ताब्यात गेल्या आहे। केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स म्हणजे महायुतीचं आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही। आणि इथल्या स्थानिक उमेदवाराला त्याचा अभ्यासच नाही तर ते नेत्याला तरी काय समजावून सांगणार। इतकी दयनीय अवस्था माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पवार साहेबांची पाहिली। शरद पवारांच्या कोरेगावमधील वाढत्या दौऱ्यावर देखील आमदार महेश शिंदे यांनी टीका केली असून त्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये निशाणा साधलाय। 10व्या आणि 13व्या कार्यक्रमाला पण खूप कावळे फिरतात, मिळेल तो प्रसाद उचलतात आणि निघून जातात असा टोला देखील आमदार महेश शिंदे यांनी लगावला आहे। 10व्या कार्यक्रमाला 13व्या कार्यक्रमाला बी लई कावळं फिरते ती, त्याला काय फरक पडत नसतो। ते तेवढा प्रसाद आपला उचलतात, शिवतात आणि निघून जातात। चला, 10वी 12वी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची। डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी। आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा। मोबाईल नंबर 96 040 66002। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।